बातमी आपण बघतोय। दिल्लीत अमित शहांच्या निवासस्थानी संध्याकाळी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। इंडियातल्या प्रमुख नेत्यांना स्नेहभोजनाचं निमंत्रण देण्यात आलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शहांच्या घरी स्नेहभोजनासाठी हजेरी लावणार आहेत। कुणाला कोणती खाती मिळणार या आजच्या बैठकीत कळणार असल्याचं देखील कळतंय। आजच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमादरम्यानच कुणाला कोणती खाती मिळणार हे देखील कळणार असल्याची माहिती मिळते। तर उद्या दुपारपर्यंत यादी प्रसिद्ध होणार आहे आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतात माझे सहकारी प्रदीप कापसे आपल्याला। प्रदीप, सुमित अगदी बरोबर आहे। खरं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडियाच्या शपथविधीच्या निमित्तानं दिल्लीमध्ये येत आहेत। आज संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी डिनर डिप्लोमसी जे आहे ते आयोजित करण्यात आलेले आहे। त्यामध्ये एनडीएच्या प्रमुख नेत्यांना अमित शहा यांच्या घरी जेवणाचं आमंत्रण जे आहे देण्यात आलेलं आहे। आज संध्याकाळी याच बैठकीमध्ये एनडीएच्या घटक पक्षांना खरं तर खासदारांना कोणती मंत्रिपदं दिली जाणार आहे याची माहिती जी आहे ती संध्याकाळी अमित शहा यांच्या घरी दिली जाईल आणि त्यानंतर उद्या दुपारपर्यंत मंत्रिपदाची यादी जी आहे ती प्रसिद्ध होणार आहे आणि त्यानंतर उद्या संध्याकाळी 7:15 वाजता राष्ट्रपती भवनामध्ये एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल। मात्र आज संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी डिनर डिप्लोमसी जे आहे ते आयोजित करण्यात आलेले आहे। यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा हजेरी लावणार आहेत। हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला कोणती मंत्रिपदं आणि कोणती खाती जी आहेत ती खरं तर एनडीएमध्ये दिली जातात। आज संध्याकाळी अमित शहाच्या घरी जी बैठक होती ती अतिशय महत्त्वाची। सुमित, नक्कीच धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी प्रदीप।